वरच्यावर काढ म्हणजे गळत नाही व्यवस्थित. पण निघालो आता इथून साताऱ्यासाठी. साताऱ्याला जाण्याचे रस्ते जे आहेत ते खूप सुंदर आहेत. मजा येईल मला गाडी चालवायला. बाय द वे आता वाजले 5:23. हा जो स्टँड आहे ना, त्या स्टँडला मी लावलेला तो माझा मोबाईल होल्डर. अच्छा हमको सिखा रिया है. 257.6 किलोमीटर कंप्लीट झालेले आहे. सातारा 48 किलोमीटर स्ट्रेट. चांगलीच बघून द्या. फ्रीज मध्ये ठेवलेल्या. कैसा लगा मेरा मजाक? भाई साहब काहीतरीच भारी रस्ता आहे. गाइस बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. हो. फक्त ह्या रोड साठी मी येताना पण इकडून यायला रेडी आहे. फक्त ह्या रोड साठी. हाय हाय इतना सुकून. मित्रांनो घाट संपला आता. मेढ्यामधून चाललोय आपण आणि आता वाजलेत 6:23. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे रिझर्ववर लागून 48 किलोमीटर झालेत ऑलरेडी. कधीच रिझर्ववरती 30च्या वरती नव्हती चालवली. मिस्टर निखिल प्लीज फुल करायचंय. फुल. 105.6 रुपये पेट्रोल आहे इथे. मुंबईमध्ये स्वस्त आहे यार साताऱ्यापेक्षा. पण जाणार आहोत बजाजच्या शोरूम मध्ये निखिल साठी बाईक बघायला. या साईडला व्ह्यू बघा. त्याचबरोबर आपले 301 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. घरून निघलेलो आपण सकाळी 6 वाजता. आता वाजले 7. ऑलमोस्ट 12 तासामध्ये आपण केलंय 300 किलोमीटर सातारा. आता आपण चाललोय बजाजच्या शोरूमला. एसटी स्टँड पासून सरळ आला ना. कुठे जायचं होतं? पुसेगाव साईडला की वी हॅव रिच्ड बजाज शोरूम. सीएनजी मॉडेल ना हे बजाजचं. A few minutes later. आता वाजले 7:49 आणि आपण चाललोय साताऱ्यामधून गाडी बघून चहा पिऊन संकेतच्या घरी. बाय द वे रोड खूप सुंदर आहेत साताऱ्याचे. रात्रीचं मी 70 क्रूज करतो या रोडला. मुलं कसं मला हाय हाय करतायत तिथून. हॅलो 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 बाय बाय. ऊस ओढायची तर एवढी इच्छा आहे पण चालू गाडीतून ऊस ओढणं इज नॉट अ गुड आयडिया. ओरिजिनलच हत्ती वाटला मला तर हा. एकदम ओरिजिनल. बघा ना. झालेत आपले 358 किलोमीटर आणि आता वाजलेत 8:42. ओके. आणि आता आपण जाणार आहे संकेतच्या मावशीच्या घरी. किती मस्ती आहे बघा अंगामध्ये. बघा बघा आता काढू. आणि आता संकेत चालू कर. 1 2 3. हा नॉर्मल गाडीचा उजेड आहे आणि हे ऍड ऑन त्याने. सकाळ झाली की काय? म्हटलं उभे उभे सकाळ कशी झाली? 50 रुपये कट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. गेले 4-5 किलोमीटर झाले या रस्त्यावर कोणच. आता मला तिथे लाईट दिसली. बाकी हा रस्ता एकदम सुमसान आहे. रात्रीची गाडी चालवायची मजा वेगळी आहे. त्यात नशीब आहे थंडीचं मला काही इश्यू नाही होते कारण की मी इनर लायनर घातलाय. 2 लेअरचे कपडे घातलेत. मास्क लावलाय. त्याच्यावरती बालक लावा घातलाय. मग हेल्मेट घातलाय. जिंदगी हो तो ऐसी हो. गाइस वी हॅव रिच्ड The next day. मॉर्निंग. शुभ सकाळ. आणि आता वाजले सकाळचे 9:30. रात्री वाजलेले आम्हाला 11 घरी यायला. आणि भरपूर जास्त अंधार, भरपूर जास्त थंडी आणि गावचे रस्ते एकदम खतरनाक. आता सकाळी सकाळी मला ड्युटी दिली आहे त्यानं. पाणी भरायचं आहे.
बघा इथे संकेतने डायरेक्टली विहिरीतलं पाणी म्हणजे विहिरीतून त्या टाकीत पाणी येतं, त्या टाकीतून इथे पाणी येतं. फक्त व्ह्यू बघा. 1 2 3 गो. हे इकडे संकेतचं शेत आहे. हे आय गेस हा अख्खा पट्टा संकेतचा शेत आहे. तिकडे संकेतची ते झाडे दिसतात, त्याच्या पाठीमागे विहीर आहे आणि हे आंबे वगैरे सगळं संकेतचंच आहे. मास्टर शेफ संकेत पोहे बनवलेत. कसे लागतात काय माहिती, आता बघू खाऊ. वैभव दादा मऊ काढा जावे का? भाई लिटरली माझ्या हाईट एवढे हे आहेत. ए गुलियो भाई ये इकडे काय का इकडे गावलं का? बरोबर काढू का गावलो? अरे बापरे, काढलं पण काढलं पोरांनी. आम्ही याच्या आधी एक मित्रांनी महू काढलेला आहे आणि गावाकडचा देशी मध वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा भैया आमच्या गावचा महू काढणारा व्यक्ती, माशीच चावत नाही, एक्सपर्ट म्हटलं तरी चालेल यासाठी. आता अजून इकडे अजून एक मवाळ शोधतायत. खतरनाक ट्रेकिंग दिसतंय का? अरे वा, तो संकेतची विहीर. डायरेक्ट एक आवाज आला आम्हाला, इथं मऊ घावलंय. चला. बाबळीचं झाड आहे आणि या बाबळीच्या झाडाला भरपूर काटे असतात. त्यातून रस्ता करून साहिल आणि प्रथमेश वर गेलेले आहेत, पण जशा माश्या उठल्यात सगळे फंगलेत. हा व्यक्ती असा हातानं मासे सारतो. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. अर्धा तास चालले हे तोडातोडीचा कार्यक्रम चाललेला आहे. माश्या उठलेल्या आहेत. तर निघालेला आहे. हा बघा मध, हे बघा. चला डब्बा घ्या इकडे. बघा भैयाला महू चावलेला आहे. महू चावल्यानंतर काय होतं हे बघा. सहलेंगे थोड़ा सा. बघा मधावर तुटून कसे पडलेत मधाव. गँग गावचं वातावरण. आम्ही ओढ्यातून चाललो आहोत. पावसाळ्यात भरपूर पाणी असतं इथं. हे बघा मोठ्या आग्या माऊ. वैभव दादाच्या अपघात झालेले आहे. वर चढताना असं जंगलामध्ये आम्ही आलेलो आहोत. मका बंधाऱ्याच्या कडेला भावाचं प्रमाण जास्त असतं, कारण ते या पाण्यामध्ये माशा पाणी पिण्यासाठी येतात. हो मित्रांनो, शोध चालले आहे. कसं बांधकाम आहे विहिरीचं, टोटल दगडामध्ये बांधकाम आहे. सौरभनं आणि गंगारामनं महू हुडकलेला आहे. महूच्या माश्या उठलेल्या आहेत आणि बघा कसे पळायला लागलेले आहेत. तिसरं महू गावलेलं आहे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. 1 तासामध्ये आपण 3 महू काढलेले आहेत. कुणाला एक महू हेरून ठेवलेला आहे. पांढरा शुभ्र तिकडचा व्ह्यू जा बघतो. हे बघा महू गावलेला आहे. एक तर महू आहे. हे बघा प्लॅनिंग चालू आहे इथे. बोराचं जे आपण खातो तो बोर असतात ना, त्याची झाड आहे. त्याला भरपूर काटे असतात. सगळे लांब पळायला लागलेले आहेत. शिंदे मारला दगड आता आणि त्या माशा उठल्या सगळ्या.
त्यात दोघांची आपदा केली आहे. सगळा माशा बघा, माशा बघा. मध बघा, मध. वाव. आयुष्यवास कसा खातोय बघा पोरगा. हे आहे प्रेम माझ्यासाठी. आणि खरंच हा जास्त गोड होता, सगळ्यात जास्त हा गोड होता. सगळा मोह आम्ही इथं नाही खाल्ला, आता डब्यात गोळा केलेला आहे. बबन बदक बघ. बट आताच वाजलेत 12 आणि 12 वाजता ऊन बघा. तिथून आलो आपण एवढं चढत आता इकडे बघा. एवढी भाई कुठे आलो? जंगलात. हे साहेब बघा इकडे विहीर आहे. गाईज आनंद बघा सगळ्यांचा. अरे 5 नंबरचं मधाचा पोळा आपल्याला भेटला. हा व्यक्ती बघा, नजर पण एवढी तीक्ष्ण आहे. गरुडागत नजर आहे याची. हे बघा बाबळीच्या झाडावर आहे, काटे तुम्ही बघू शकता. या अडचणीला मात करून कसं जायचं. तेरे पास कोई और रास्ता है? रोड तयार करायची सुरुवात झालेली आहे साहिल आणि प्रथमेश. मला वाटतं ही आता अख्खं झाड तोडतील या मधासाठी. इकडे माशा उठल्यामुळं लगेच जागा चेंज. बघा ते पाणी सगळं एकदम टिपके टिपके जमिनीच्या खालून पाणी निघते कसं. बघा दगडानं मारा अडकलेला आहे. आम्ही आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाचे फळ बघा. एकामेकाच्या खांद्यावर बसून महवाचं काढायचं चाललेलं आहे. महवांडी चालली, महवांडी. दहीहंडी नाही, महवांडी. साहिलेला का खाल्लंच मार. क्या बात है सर, क्या बात है सर. अरे त्याला पकडा की रे. टाकुडी. एवढा डब्बा होता, आता एवढा झालाय बघा डायरेक्ट. प्रथमेश बघ बाबा एखादं ऐका दिसतंय का तुझ्या नजरेतनं. इथे जाताना बघा असले मर पंख पडले बघा. इथून चालू झाले ते बघा. इथे तर भरपूर आहेत, पूर्ण तिकडे पण आहेत सगळे राहिल्यात. तिकडे ते बघा उन्हात हीर. फायनली आता रोडला लागलोय. आपण होतो तिकडे, तिकडून आलो इथे. आमचे मित्र सोहेल शेख आणि अरमान शेख, तर ते आम्हाला दाखवत आहेत कुठे मव आहे. तर आम्ही आता सगळे चाललेलो आहोत तिकडे. आपण त्या साईडला होतो मगाशी, तिकडून असं गेलो पूर्ण तलावाला गोल वेढा मारला. टोटल आपले 6300 स्टेप्स आणि 2 किलोमीटरच्या वरती चाललोय आपण. भेटलाय बघा. कुठे रे? मला असं वाटतंय ही लय चावरं मव असणार. यांनी काढला मध. उचल की खाते हो. वरच्यावर काढ म्हणजे गळत नाही व्यवस्थित. सोहेलने सांगितलं त्याप्रमाणे बोरीला महू सापडलं, पण या आंब्यावर काय सापडलं नाही. लोकांच्या हरभऱ्याची चोरी. चिंचचा आस्वाद घ्यायचा चाललेला आहे. चिंचचा आस्वाद कसा वाटला तुम्हाला? चिमण्यांची कोठी बघा. डिस्ट्रीब्युशन चालू आहे आता सगळ्यांना. एवढे सगळे आता इथून सरळ जायचं संकेतच्या घरी. बाहेर या लोकांची पार्टी चालू आहे आणि आमचं चालू आहे डेटा शेअरिंग. जेवण मी बनवणार आहे. या मेजवानीचा कुक मी आहे. कांदा कापतायत काकी. बघा पोरं. अरे फ्लॅश लावा, फ्लॅश लावा. पोरांना फ्लॅश लावायला लागते बघायला. आम्हाला चिकनच्या सेफ्टीसाठी एक माणूस ठेवावा लागला बघा. त्याच्यामुळे उद्या आम्ही मॅच खेळण्यासाठी जाणार आहोत एनकुळमध्ये. यांना एवढा कॉन्फिडन्स आहे. उद्या मॅच आहे आणि मॅचच्या अगोदरच पार्टी झाली की जिंकणारच आहेत उद्या. जिंकणार आहे भाई. विषय आहे का? गाव कुठले गाव आहे? उद्या हारला ना ही व्हिडिओ टाकणार आहे मी पहिली. जिंकल्यावर तू नुसते गुलाल पार्टी बघ आमची. गुलाला खर्च कोण करणार आहे बाबा? याला कोणी केलाय? राहिलेलं 300 रुपये ना गुलालाचं. यांचं झालं नॉनव्हेजचं आणि माझ्यासाठी व्हेज काकीने बनवलेलं आहे तिकडे. बसले जाता मस्तपैकी जेवण करू आणि भेटतो थोड्या वेळात. सूरज भांडी धुत आहे आता सध्या.
गाडी एवढी खतरनाक आहे. स्टँड बघा तिथे, लाइटिंग जेवढा खर्च लाइटिंग वर केला तेवढी गाडी नीट झाली असती. चला जेवण आता झालेलं आहे आणि सगळे जेवण करून आता आपल्या घरी चाललेले आहेत. मित्रांनो जेवण कसं झालं? एकच नंबर. क्वालिटी आहे पण क्वांटिटी नाही अजिबात. क्वांटिटीला पैसे घातले नाहीत तुम्ही, त्याच्यामुळे क्वांटिटी कमीच असणार. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.